एवढे पैसे लागतातच कसे? 15,000 महिन्याला? तेही फक्त घर चालवायला? त्यावरही आता तुला पैसे हवेत? नक्की घर खर्च की त्या तुझ्या वैयक्तिक खर्च पण जोडून सांगते? फारच खर्चिक आहेस तू सूनबाई. रत्नाबाई तावातावानं सर्व घरच्यांना समोर आरोहीला म्हणजेच आपल्या मोठ्या सुनेला बोलत होत्या. वैयक्तिक खर्च? माझा असा काय खर्च असतो सांगाल का मला? तसंही मी कमावतीये त्यासाठी मला तुमच्यासमोर हात पसरायची गरज नाही. आरोही सुद्धा आज खूप वैतागली होती. सर्व करून सुद्धा अशा भाषेतलं बोलणं ऐकून तिचा संयम संपला होता. अमोल, आरोहीचा नवरा, थोडं चिडून, "आरोही, कसं बोलतेस? शब्द जरा जपून वापर." आरोही चिडूनच म्हणाली, "मी शब्द जपून वापरायचे आणि बाकी कोणी माझ्याशी कसंही बोललं तरी चालतं? एवढे दिवस मी 7 जणांचं घर एकटी सांभाळतेय. घरात सासू-सासरे, आरोही अमोल, छोटा दीर समर, त्याची बायको पूजा आणि अमोल आरोहीची मिता. घरात एक खर्च लागतो का? पूजा घरातल्या कामांना हातही नाही लावत. उलट सर्वांचा डबा मला सकाळी लवकर उठून करावा लागतो. अगदी पूजाचा सुद्धा ती डायरेक्ट डबा घ्यायला रूम बाहेर येते आणि डबा घेऊन निघून जाते. वर्ष होत आलं तिच्या लग्नाला सुद्धा. ते दिसणार नाही आणि तिला कोणी बोलणार सुद्धा नाही. येता जाता राग काढायला, टोमणे द्यायला मी आहेच ना. मला माहित आहे, महिना झाला तुम्ही माझा खर्च जास्त आहे म्हणून का बडबड करताय. पण आता मी स्वतःला या जबाबदारीतून मुक्त करतेय. यापुढे मी घर खर्च सांभाळणार नाही. ज्याला यापेक्षा कमीमध्ये करता येत असेल त्यांनी करावा. आणि अजून एक तर सकाळचा किंवा संध्याकाळचा एक वेळचा स्वयंपाक पूजा करेल. कामही वाटून द्या. सर्व करायचं, सांभाळायचंय, जॉब करायचा. वरून हे सर्व ऐकूनही घ्यायचं, पण यापुढे नाही, असं म्हणतं ही रूममध्ये निघून गेली. रत्नाबाई, पाहिलंस ना अमोल कशी बोलते तुझी बायको? पूजा, हो दादा, 15,000 महिना खूप होता तो. त्यात ही वहिनींना अजून पैसे हवे आहेत. अमोल, आई तू किंवा पूजा यापुढे घर खर्च बघा. मी आणि समर मिळून 15,000 देऊ नेहमीप्रमाणे. आणि महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे तिला दाखवून तिचं तोंड बंद करा. रत्नाबाई ठरवतात यापुढे सर्व त्या आणि पूजा एका हाती सांभाळतील आणि नंतर आरोहीला ऐकवायचं. 1 तारखेला रत्नाबाई 15,000 पूजाच्या हातावर ठेवतात. खरं तर पूजाला यात पडायचं नसतं. तिचं आयुष्य छान सुरू होतं. सकाळी डबा घेऊन निघायचं. आलं की चहा मिळणार आणि जेवण करून रूममध्ये परत जायचं. पण एवढा तमाशा झाल्यावर तिला ना बोलता येईना. आरोही सकाळी सर्व काम करून मिताला शाळेच्या बसमध्ये बसवून ऑफिसला निघून गेली. इकडे दूधवाला घरी बिल घ्यायला आला. दूधवाला, ताई बिल? पूजा समोर येत विचारते. किती झाले? दूधवाला, 1,800. पूजा आश्चर्यानं, 1,800? एवढे कसे? आई, अहो आई. खरा धक्का अजून बाकी होता. संध्याकाळी काय झालं? पेपरवाला, इस्त्रीवाला, एक एक करत आले आणि मग पुढे काय झालं वाचायचं आहे. वाचा पूजाची उडालेली धांदल या कथेत. कथेचे नाव आहे खर्चिक सूनबाई. कथेची लिंक कमेंटमध्ये.